नमस्कार मित्रांनो. आज मी मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीला भेट दिली. जुहू चौपाटीचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर सुंदर समुद्रकिनारा, थंडगार वारा आणि आनंदानं फिरणारी माणसं उभी राहतात. पण आज मी जे पाहिलं ते पाहून मी अक्षरशः हादरलो. समुद्रकिनाऱ्यावर पाऊल टाकताच माझ्या नजरेस सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसू लागले. प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, चिप्सची पाकिटं, थर्माकोल आणि इतर अनेक प्रकारचा कचरा समुद्राच्या पाण्यात मिसळलेला होता. जिथे स्वच्छ वाळू असायला हवी होती तिथे घाण आणि कचऱ्याचं साम्राज्य दिसत होतं. काही ठिकाणी तर कचऱ्याचे इतके मोठे ढीग होते की वाळू दिसणंही कठीण झालं होतं. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही लोक या घाण पाण्यात फिरत होते. काही जण त्या पाण्यात अंघोळ करत होते, तर काही लोक कचऱ्याच्या ढिगाजवळ बसून समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत होते. मित्रांनो, हा फक्त कचरा नाही, ही आपल्या निष्काळजीपणाची खूण आहे. आपण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातो, खाणं पिणं करतो, पण वापरलेला कचरा योग्य ठिकाणी न टाकता तसाच फेकून देतो. समुद्रातील जीवसृष्टीवर याचा किती मोठा परिणाम होतो याचा आपण विचारच करत नाही. प्लास्टिक आणि इतर कचरा समुद्रातील मासे, कासव आणि अनेक जीवांसाठी धोकादायक ठरतो. आज आपण जी घाण समुद्रात टाकतो तीच उद्या आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवते. जुहू चौपाटी ही केवळ मुंबईची ओळख नाही, तर भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. देशविदेशातून हजारो पर्यटक इथे येतात. पण जर त्यांना असं दृश्य पाहायला मिळालं तर आपल्या देशाबद्दल काय प्रतिमा तयार होईल? स्वच्छता ही फक्त सरकारी यंत्रणांची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा कचरा कचरापेटीत टाकला, प्लास्टिकचा वापर कमी केला आणि इतरांनाही जागरूक केलं, तर हे चित्र नक्कीच बदलू शकतं. आज या समुद्रकिनाऱ्यावर उभा राहून मला एकच प्रश्न पडला. आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश तर करत नाही ना? आपण आपल्या मुलांना स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण देऊ इच्छितो, पण त्यासाठी आजपासूनच कृती करावी लागेल. जेव्हा आपण समुद्रकिनाऱ्यावर जाऊ तेव्हा कचरा टाकणार नाही आणि इतरांनाही तसं करू देणार नाही. स्वच्छतेचा संदेश देणं आणि स्वतः त्याचं पालन करणं हे दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी आज जे पाहिलं ते तुम्हालाही दाखवलं. हा व्हिडिओ कोणाची बदनामी करण्यासाठी नाही, तर जागृती निर्माण करण्यासाठी आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आपले समुद्रकिनारे स्वच्छ राहिले पाहिजेत, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण सर्व मिळून बदल घडवू शकतो. एक छोटं पाऊल उचललं तरी मोठा फरक पडू शकतो. चला, स्वच्छ भारत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचा संकल्प करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच जागृतीपर व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वॉटर, सी, रिसायकल.